सोमनाथमध्ये गेल्यावरती जर तुम्हाला काही बघायचं असेल ना, तर मेन ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या अगदी आजूबाजूला भरपूर सारी छोटी-छोटी मंदिरं आहेत. पण ती मंदिरं ना आपण पायी फिरून एक्सप्लोअर करू शकत नाही. जर तुमची प्रायव्हेट गाडी असेल तर तुम्ही त्याने सुद्धा एक्सप्लोअर करू शकतात. पण तुम्ही जर एखाद्या पब्लिक ट्रान्सपोर्टने आलेले असाल तर मग तिथं ना ऑटोवाले असतात, तर ते प्रत्येकी 200 ते ₹250 असे आपल्याकडून पैसे घेतात आणि आपल्याला जे सर्व आजूबाजूची मंदिरं आहेत ना, तर ते संपूर्ण दाखवतात. जवळपास 2 ते 3 तास हे सगळे मंदिरं आपल्याला एक्सप्लोअर करण्यासाठी लागतात. त्यामध्ये सगळ्यात छान असे आहेत त्या म्हणजेच 2 गुहा. एक म्हणजेच एक हिंगलाज माता जी आहे ना, तर तिथली गुहा तर अगदी म्हणजे एकदम छोटीशी आहे. एकदम आपल्याला म्हणजे त्यांनी तर थोडंसं रिनोव्हेट तर त्या ठिकाणी केलेलंच आहे, पण तरीसुद्धा एकदम छान असं वाटतं त्यामध्ये दर्शन घेतल्यानंतर. त्यानंतर बरेचशा ज्या श्रीकृष्णाला बाण वगैरे लागला ते सगळे ह्या ठिकाणी मंदिर आहेत, तर ते आपण त्याचं नक्की दर्शन घ्यायला हवं. जर तुम्हाला या सर्वांचा संपूर्ण डिटेलमध्ये जर व्हिडिओ बघायचा असेल ना, तर खाली दिलेल्या त्रिकोणावरती क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा.